महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष सांगली शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सांगली शहर यांच्या वतीने उपप्रादेशिका परिवहन अधिकारी आरटीओ सांगली यांना सावळी या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्हा यांच्या वतीनं आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आम्ही सावळी येथील वाहन चालवण्याचं जे परवाना काढण्याचं काम ज्या ठिकाणी होते, जिथं टेस्ट होत्यात त्या ठिकाणच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीचं एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी रोज 140 लोकांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी बोलवलं जाते आणि त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना जाणून बुजून नापास केलं जाते आणि नापास झालेल्या लोकांना तिथले 4 एजंट आहेत, ते 4 एजंट जाऊन भेटतात। ते काय प्रादेशिक विभागाचे आरटीओ विभागाचे कर्मचारी नाहीत। सर्वसामान्य माणसांना आरटीओना भेटायचं असेल तर त्या ठिकाणी जिथं तपासणी टेस्ट चालू असते भेटू देत नाहीत। मग हे जे 4 लोक आहेत, हे 4 लोक आरटीओच्या पुढं मागं का फिरत असतात आणि हे लोक 2 व्हीलरच्या लायसन्ससाठी नाकारलेल्या लोकांना 500 रुपये मागतात आणि 4 व्हीलरचं लायसन मंजूर करण्यासाठी 1000 रुपये मागतात। तर अशा लोकांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि याचबरोबर ते जे 4 एजंट आहेत ते 4 एजंटच नुसतं याला जबाबदार नसून आपल्या आरटीओ विभागातील काही अधिकारी व कर्मचारीसुद्धा सामील असायचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप आहे। तर त्या आरोपाची शहानिशा करून लवकरात लवकर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी आम्ही उपप्रादेशिक विभागीय अधिकाऱ्यांच्याकडे आज निवेदनाद्वारे मागणी केली।